पहिल्या चरणात माऊली महाविष्णू ज्ञानोबा सांगतात, सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण कुसुंबा घालून नाश केला. म्हणजे काय झालं, एक माणूस एवढा श्रीमंत होता, म्हणजे त्या श्रीमंत माणसाचं उदाहरण ज्ञानोबारायांनी पहिल्या चरणामध्ये दिलं. ज्ञानोबाराय दृष्टांत देता, एक श्रीमंत अब्जाधीश कोट्याधीश श्रीमंत होता, मग श्रीमंती त्याला घरात बसू देत नव्हती. हा श्रीमंत माणूस याच्याकडे त्यानं एक सोन्याचं भांडं घेतलं. भांडं म्हणण्यापेक्षा आपल्याला कळण्यासाठी आपण पातेलं म्हणूया. त्यानं भांडं घेतलं, पातेलं घेतलं, ते कशाचं, सोन्याचं घेतलं. बरं, सोन्याचं पातेलं घेतलं, आता ते पातेलं घरात आणलं. मग त्याने विचार केला, सोन्याच्या पातेल्यामध्ये करायचं काय. मग सोन्याच्या पातेल्यामध्ये करायचं काय विचार त्याच्या मनात आला, आणि मग त्यानं सोन्याच्या पातेल्यामध्ये आधण ठेवलं. आधण कळतं, जे मागच्या महिन्यात आणि त्याच्या मागच्या महिन्यात आपण सगळ्यांनी ठेवले कुरडईला. काय ठेवलं, आधण ठेवलं. आधण ठेवलं, पण पातेलं कशाचं होतं, सोन्याचं होतं. सोन्याच्या पातेल्यामध्ये आधण ठेवलं, पण ज्ञानोबा म्हणतात ते आधण पाण्याचं नव्हतं, पातेलं सोन्याचं होतं आणि आधण दुधाचं होतं. लक्षात घ्या, पातेलं सोन्याचं आणि आधण दुधाचं. सुवर्णाचे भांडे दुधाचे आधण. पण ऐका ना, सोन्याचं भांड मिळणं एवढी सोपी गोष्ट नाही, पण याच्या भाग्यानं याला ते भांड प्राप्त झालं सोन्याचं. बरं, सोन्याच्या भांड्यामध्ये दुधाचं आधण ठेवावं, एवढा मोठा दुग्ध शर्करा योग येणं शक्य नाही, पण याच्या प्रारब्धानं तो सुद्धा योग आला. दूध पवित्र आणि गोड माऊली ज्ञानोबा सांगते, पासी त्वचेची या पदरा आड. दूध पवित्र आहे, दूध गोड आहे, दूध अमृताची चव आहे. मग एवढं पवित्र असणारं दूध, एवढं गोड असणारं दूध, ह्या दुधाचं आधण त्यानं सोन्याच्या पातेल्यात ठेवलं. आता ऐका, सोन्याच्या भांड्यात दुधाचं आधण, काय शुद्धता आहे, काय पवित्रता आहे. पण ऐका ना, याला ती पवित्रता आणि याला ती शुद्धता कळाली नाही, अथवा त्याला वापरता आली नाही. बाबा यानं काय केलं, कुसुंबा घालून नाश केला. त्याच्यात आफूच्या बिया टाकल्या. कशात, त्या सोन्याच्या पातेल्यामध्ये जे आधण ठेवलं होतं ना दुधाचं, त्याच्यात कुसुंबा घालून नाश केला. ज्ञानोबा सांगतात, एवढं मोठं दूध सोन्याच्या भांड्यामध्ये आधणाला ठेवलेलं, पण कुसुंबा घातल्यामुळे ते एवढ्या चांगल्या दुधाचा नाश झाला. तसं तुम्हा आम्हाला मिळालेला हा एवढा चांगला सुवर्णासारखा सोन्याचा नरदेह, दुर्लभ नरदेह, पण तुम्ही आम्ही तो व्यसनाच्या अधीन करून नाश केला, कुसुंबा घालून नाश केला. जसं सोन्याच्या भांड्यामध्ये आधण दुधाचा असावं, कुसुंबा पडला की नाश होतो, एवढा चांगला दुर्लभ नरदेह मिळून सुद्धा व्यसनाच्या अधीन गेला की या देहाचाही नाश होतो. हे समजावण्यासाठी ज्ञानोबारायांनी उदाहरणाचा हा केलेला छोटासा प्रयत्न. ज्ञानोबाराय पुन्हा दुसऱ्या चरणामध्ये एक दुसरं उदाहरण सांगताय. काहींना सोन्याचं भांडं कळेलच माहिती नाही, दुधाचा आधण कळेल माहिती नाही, आधणामध्ये आफूच्या बिया टाकल्या, कुसुंबा टाकला, कळेलच माहिती नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी थोडंसं पुढे जाऊन उदाहरण दिलं. ज्ञानोबाराय सांगतात, तोडोनी चंदन कर्दळीचे वन. एकाकडे शेती होती, त्या शेतीमध्ये त्यानं चंदनाची झाडं लावलेले होते. वडिलोपार्जित झाडात चंदनाचे, यानं काय केलं माहितीये का, चंदनाचे झाडं तोडले. ज्ञानोबारायांचं उदाहरण आहे, चंदनाची झाडं तोडले आणि चंदनाची झाडं तोडून त्याच्या जागेवर यानं बाभळी लावल्या, त्या पण येड्या. झाडं कशाची तोडली, चंदनाची, आणि लावलं काय, बाभळी. तोडोनी चंदन कर्दळीचे वन. चंदनाची झाडं तोडली, कर्दळीची झाडं तोडली, आणि त्या जागी त्या चंदनाच्या झाडं तोडून बाभळी लावून त्या बाभळीच्या रक्षणासाठी चंदनाची झाडं ठेवली. बाबुळा रक्षणा बैसविले. चंदनाची झाडं बाभळीच्या रक्षणाला ठेवली. किती येडा असेल बरं. चरणातली 2 जण सांगितले, तिसऱ्या चरणातला तर एवढा, म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा जास्त येडा सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात, तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबारायांनी सुंदर, एकानं 10 एकर शेती विकत घेतली. शेती विकत घेतली ती कुठे डोंगर, कुठे चढ, कुठे उतार. मग अशी शेती 10 एकर त्यानं विकत घेतली. त्यानं ती शेती माती टाकून लेवल करून घेतली आणि 10 एकर शेती नजर लागेल एवढी सुंदर याने तयार केली. आता 10 एकर शेती नजर लागेल, काळी भोर जमीन, शेती 10 एकर दिसायला लागली. आता मला सांगा, त्या 10 एकर शेतीमध्ये यानं द्राक्षाचा बाग लावावा, यानं कमीत कमी कांदे लावावा, यानं मका लावावा. ज्ञानोबाराय म्हणतात यानं ते नाही केलं. मग यानं काय केलं, उत्तम भूमिका कमाविली पाही, शेतीची उत्तम भूमिका तयार केली, पण धोत्रा लवलाही पेरला. काय पेरलं, धोत्रा पेरला. उपयोग झाला का नाही. ऐका, पहिल्या चरणामध्ये भांड सोन्याचं होतं, आधण दुधाचं होतं, आफूच्या बिया टाकून नाश झाला. दुसऱ्या चरणामध्ये चंदनाची झाडं होती, तोडली, बाभळीच्या रक्षण, बाभळी लावल्या येड्या, आणि ते येड्या बाभळीच्या रक्षणाला चंदनाची झाडं ठेवली. तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय सांगतात, 10 एकर शेती उत्तम तयार केली, पण पीक घेण्याऐवजी यानं धोत्रा लावला, काही उपयोग झाला नाही. तसं एवढा चांगला नरदेह मिळून सुद्धा ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला नाही, तर तो व्यर्थ ठरतो. आणि आपला देह व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी ज्ञानोबाराय शेवटचा
सांगताय, ज्ञानदेव म्हणे ऐसे न करावे, असं करू नका. मग काय करा? शरण रे घावे सद्गुरुशी. जर वाटत असेल खरंच आमचा उद्धार व्हावा तर सद्गुरूला मनोभावे शरण जा, आणि मनोभावे सद्गुरूला शरण गेलं की मिळालेल्या देहाची सार्थकता होईल. अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां पुंडरिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो लक्ष्मी आईंच्या ऋणातून उपकारातून कुठेतरी उतराई व्हावं या उद्देशाने केलेला हा छोटासा प्रयत्न. खऱ्या अर्थाने लक्ष्मी आई नावाप्रमाणेच चौधरी परिवाराची लक्ष्मी. लक्ष्मीच्या रूपानं जिनं चौधरी परिवारामध्ये प्रवेश केला. या चौधरी परिवाराला लक्ष्मीच्या रूपानं जिनं सांभाळलं. आज ती लक्ष्मी स्वरूप असणारी माता, ती आई, त्या पूजनीय आईचं 1 वर्षापूर्वी जाणं या चौधरी परिवारासाठी दुःखदायक, वेदनादायक, क्लेशदायक. आणि याच निसर्ग नियमानुसार आणि ज्या लोकामध्ये तुम्ही आम्ही राहतो या मृत्यू लोकाच्या नियमानुसार आया है सो जाएगा राजा रंक फकीर. आपण सर्वजण रोजच ऐकतो, जो आलाय तो जाणार आहे, तो राजा असेल, तो रंक असेल अथवा फकीर असेल. जिथं वशिला चालत नाही त्याला मरण म्हणतात.
जिथे वशिला चालत नाही त्याला कर्म म्हणतात. तुमचा किती मोठा वशिला असू द्या, तो मरणाच्या ठिकाणी चालत नाही. आणि तुमचा किती मोठा वशिला असू द्या, तो कर्माच्या ठिकाणी कधीच चालत नाही. म्हणून कर्म केलं त्याला भोगावं लागतं आणि मरण ज्याचं ठरलं त्याला जावं लागतं. एक फार सुंदर अभंग आहे, कधी वेळ भेटला तर वाचून पहा. अरे मना शोक करीसी किती हे तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जायजने. मनाला उपदेश करत असताना जेव्हा मन शोक करतं, ते मन शोक करणारं त्या मनाला महात्मे सांगतात की अरे मना शोक हे तो वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, अवघे अंती जायजने. हे सगळे जाणारे म्हटले आयुष्य भविष्य तुझ्या हातात नाही, आयुष्य भविष्य आपल्या हातात नाही. आयुष्य आपल्याला माहिती नाही, भविष्य आपल्याला सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल मग भविष्य सांगतात त्यांचं काय? काही नाही, 2-4 गोष्टी मला सुद्धा येतात, भविष्य मला पण पाहता येतं. तुम्हाला जर कोणाला पाहायचं असेल तर माझ्या फोनपेला पैसे टाकून दे, मी नंतर तुम्हाला भविष्य सांगून दे. भविष्य मला पण पाहता येतं, काही नाही, भविष्य पाहायला काही लागत नाही. यशोदाताई तुम्ही तुमचं सुद्धा भविष्य सांगू शकते मी, कीर्तन झाल्यानंतर सांगेन, पण आता नाही सांगू शकत. भविष्य काही नाही. आता आमच्या 2-4 मावश्या कीर्तन संपल्यानंतर तुम्ही जर माझ्या समोर आल्या तर 2च गोष्टी सांगायच्या तुम्हाला, काहीच नाही. बाई तुझं मन खूप चांगलं आहे, पण तुझं मन कोणाला ओळखता येत नाही. तू एकदम खऱ्याने वागती, पण तुझ्यासोबत कोणी खरं वागत नाही. तुला सगळ्यांचं बरं व्हावं असं वाटतं, पण तुझी प्रगती कोणाला सहन होत. खरंय काय? सांगितलं की नाही भविष्य? याला म्हणतात भविष्य. विठ्ठल विठ्ठल भविष्य कुणाला कळालं? जर ऐका ना, आम्ही किती वाहवत जातो हे आम्हाला सुद्धा कळत नाही. आम्ही किती वाहवत गेलं पाहिजे हे आम्हाला सुद्धा कळत नाही. बहिणाबाई चौधरी नावाची कवयित्री होऊन गेल्या, फार शिकलेली बाई नाही, पण म्हणजे जास्त शिकलेली नसणारी बाई सुद्धा आम्हाला किती सहजरित्या समजावून सांगते. अरे बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तया हाताच्या रेघोट्या. बहिणाबाई चौधरी नावाच्या कवयित्री जास्त शिकलेल्या नाही, पण त्या कमी शिकलेल्या बाईनं सुद्धा किती साध्या शब्दात आम्हाला ते ज्ञान सांगितलं असेल. अरे बापा नको मारू थापा, म्हणजे कुणाला? त्या भविष्य सांगणाऱ्याला. अरे बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, तुझ्या खऱ्या असतील नाही तर खोट्या असतील. अरे बाबा नाही नशीब नशीब तया हाताच्या रेघोट्या. तुमचं आमचं नशीब म्हणजे हाताच्या रेघोट्या, याच्यावरून आमचं भविष्य आणि आमचं नशीब कधीच हाताच्या रेघोट्याने ठरत नसतं. तुम्ही म्हणाल जर हाताच्या रेघोट्याने आमचं भविष्य ठरत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुम्हाला सिद्ध करून देते, नशीब त्यांचं सुद्धा आहे ज्यांना देवाने हातच दिले नाही. नशीब त्यांचं सुद्धा आहे ज्यांना हातच नाही. मग ज्यांना हात नाही त्यांना रेषा नाही, आणि ज्यांना रेषा नाही त्यांना भविष्य नाही असं म्हणता येत नाही. म्हणून बहिणाबाई सांगतात अरे बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तया हाताच्या रेघोट्या. 2 गोष्टी आम्हाला कळत नाही. आमचे महात्मे आम्हाला सांगतात. काय सांगतात? आयुष्य आणि भविष्य नाही तुझे हाती. आमचं आयुष्य आमच्या हातात नाही. आम्ही आजपर्यंत 20 जगलो, 30 जगलो, 25 जगलो, 35 जगलो, 40 जगलो, 50 जगलो, 60 जगलो, 70 जगलो, 75 जगलो, 80 जगलो, 85 जगलो. आम्हाला इथून मागचं आयुष्य सांगता येईल. आम्ही वयाच्या 85 वर्षापर्यंत जगलो. तुम्हाला विचारला प्रश्न, सांगा किती आयुष्य जगले? तुम्ही सांगाल हो आम्ही 70 जगलो. मागचं सांगता येईल, पण एक प्रश्न विचारला, सांगा इथून पुढे किती जगणार आहे? सांगता येईल? नाही. 70 जगणार आहे? नाही. 70 मिनिटही जगू की न जगू हे ज्यांना सांगता येत नाही, हे आपल्याला सांगता येत नाही, याला म्हणतात भविष्य. विठ्ठल विठ्ठल संतांनी सावध केलं. अरे मना शोक करीसी किती हे तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जायजने. आयुष्य गड्या तुझ्या हातात नाही, भविष्य तुला सांगता येत नाही, भविष्य तुला बदलवता येत नाही. तुझं आयुष्य जेवढं आहे तेवढंच तू जगणार आहे. किती प्रयत्न करा, ज्याचं आयुष्य संपलं प्रयत्न करून त्याला वाचवता येत नाही. आणि किती प्रयत्न करा, आयुष्य संपलं नसेल तर प्रयत्न करून सुद्धा तो मरत नाही. लक्षात घ्या. काही माणसं अशी ज्यांना जगण्याची इच्छा नाही, पण त्यांचं आयुष्य अजून भरलेलं नाही म्हणून जगत नाही. कितीतरी अशी माणसं आपण पाहतो, कितीतरी आजी आजोबा आपण पाहतो असे की जे देवाला रोज म्हणतात, देवा अरे आमचा पत्ता का हरवला तुझ्याकडून, म्हणतात की नाही? अरे देवा अरे घेऊन जा की आम्हाला, असं म्हणतात ना. पण तरी सुद्धा त्यांना आपण म्हणतो ना, देवाच्या दारामध्ये
का जागा नाही का बाबासाठी, जागा नाही का आईसाठी? पण ऐका, आयुष्य त्यांचं संपलेलं नाही. आणि कधी कधी आपण म्हणतो, अरे या माणसाचं आयुष्य अजून जगायचं किती शिल्लक होतं. पण जगायचं आयुष्य शिल्लक असताना सुद्धा या माणसाला जावं लागलं. म्हणजे काय? आयुष्य संपलं, थांबता येत नाही. आयुष्य शिल्लक आहे, जाता येत नाही. प्रयत्न करून जर तुमचं आयुष्य शिल्लक असेल तर प्रयत्न करून मारता येत नाही. कितीतरी आत्महत्या करणारे पहा, आत्महत्या करून सुद्धा मरत नाही. का? आयुष्य भरलं, संपलं नाही ना. आणि काही जण पहा, किती मोठ्या डॉक्टरांच्या हातात असू द्या पण तरी वाचवता येत नाही, कारण आयुष्य संपलं. एक वाक्य सांगू, जगातले कोणतेच डॉक्टर आम्हाला मारू शकत नाही आणि जगातले कोणतेच डॉक्टर मरणाच्या काळात आम्हाला वाचवू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणून कधीच कोणत्या डॉक्टर कुणाला मारू शकत नाही आणि जगातला आयुष्य संपल्यानंतर कोणतेही डॉक्टर असो आम्हाला वाचवू शकत नाही. कारण महात्मे म्हणतात, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती. विठ्ठल विठ्ठल कुणाचं आपलं सोडावं, आपलं तर बोटावर मोजणं एवढं आहे. आपलं किती सहज आम्ही मोजू शकतो. पण ऐका, मोठ्या मोठ्यांचं आयुष्य ती यादीच आहे. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापाता हिरण्यकश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा मागे कुणी नुरेचे. 14 चौकड्या लंकानाथा. हा, विठ्ठल विठ्ठल महर्षाचे एक रोम जडे, बगदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे. अरे म्हणा, बगदा लभ्याचे पुरे निमिष तैवट, हंसाचे उपटे पुच्छ तयाचा होता मृत्यू प्रवेश. तो एक श्वास भृशुंडीचा, श्वासात पुरे भृशुंडीचा, तै एक दिवस कुर्माचा, नामा विनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंत दरा. एवढं मोठं आयुष्य. किती मोठं आयुष्य, किती किती होते लक्षपूर्वक ऐका सगळ्यांनी, एकदम लक्षपूर्वक. किती मोठं आयुष्य होतं म्हणे, ऐका. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य होतं. कोणाचं? हिरण्यकश्यपूचं. तया हिरण्यकश्यपा काय झाले. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने किती होतं? मी जेवढं सांगितलं तेवढंच होतं. हा, 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा ताय हिरण्यकश्यपा काय झाले. काय झाले? जावे लागले. पुढे ऐका. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्र राया दशरथा. 14 चौकड्या, चौकड्या लंकानाथा. लंकानाथ म्हणजे लंकेचा नाथ म्हणजे रावण. त्या रावणाचं आयुष्य होता 14 चौकड्या लंकानाथा. एक चौकडी म्हणजे काय? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. 4 युग संपले की एक चौकडी. आणि मग अशा 14 चौकड्या आयुष्य होता राजा रावणाचं. 14 चौकड्या लंकानाथा. 99 सहस्र राया दशरथा. 99,000 वर्षाचं आयुष्य होतं राजा दशरथाचं. महाराज म्हणतात, तेही गेले स्वर्गपंथा मागे कुणी नुरेची. पुढे ऐका. 14 कल्प मार्कंड या पडे, तै रोम हर्षाचा एक रोम जडे. 14 कल्पन चौकडी वेगळी. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. 4 युग संपले की एक चौकडी. 1000 चौकड्या संपल्या की एक कल्प. अच्छा, 14 कल्पाचं आयुष्य होतं मार्कंडेय ऋषीचं. आणि ऐका, हे मार्कंडेय ऋषी कोण? कधी वणीच्या गडावर गेले तर वणीच्या गडाच्या समोर एक पर्वत आहे. तो पर्वत कोणाचा आहे? तर मार्कंडेय ऋषीचा तो पर्वत आहे. आणि त्या मार्कंडेय ऋषीचं आयुष्य किती होतं? 14 कल्प. 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीचं असताना सुद्धा मार्कंडेय ऋषींनी झोपडी बांधून आयुष्य कठीण केलं, आयुष्य घालवलं. मग इंद्राने त्या मार्कंडेय ऋषींना विचारलं, ऋषी पाऊस पाणी याचा अंदाज घेऊन झोपडीमध्ये राहणं बरं नाही, बंगला बांधा. मार्कंडेय ऋषीने सांगितलं, जगायचं तरी किती दिवस. मग इंद्राने विचारलं, किती दिवस म्हणजे तुमचं आयुष्य किती? तेव्हा मार्कंडेय ऋषीने सांगितलं, माझ्या एका दिवसामध्ये 14 ब्रह्मदेव मरतात. कुणाच्या? मार्कंडेय ऋषीच्या एका दिवसामध्ये 14 ब्रह्मदेव मरतात. आणि ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये जो विचारायला आला ना, असे इंद्र 14 एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या मरतात. लक्षात घ्या, ब्रह्मदेव 14 इंद्र मरताना एका दिवसात पाहतो. आणि असे 14 ब्रह्मदेव मरताना हे मार्कंडेय ऋषी एका दिवसाला पाहतात. म्हणजे मार्कंडेय ऋषीचं आयुष्य किती? 14 कल्प मार्कंडेय पडे. पण ऐका, एवढं मोठं आयुष्य असताना सुद्धा 14 कल्पावरी आयुष्य जयाला, 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 14 कल्पावरी आयुष्य जयाला.
आयुष्य जयाला तरी तो राहिला ताटीखाली. 14 कल्प आयुष्य होतं मार्कंडेय ऋषीचं. ऐकावर का, मी सगळ्यांची यादी विचारणार आहे. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? यशोदाताई, मी घरी जाऊन येते. किती आयुष्य होतं ऐका. 1,60,30,10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूचं. 14 चौकड्यांचं आयुष्य होतं रावणाचं. 99,000 वर्षाचं आयुष्य होतं राजा दशरथाचं. 14 कल्प आयुष्य होतं मार्कंडेय ऋषीचं. 14 कल्प मार्कंडेय पुढे ऐका. ताई रोमहर्षाचा एक रोम जडे. 14 कल्प यांचं आयुष्य संपलं की रोमहर्ष नावाच्या ऋषीच्या अंगावरचा एक केस गळून पडायचा. एक केस गळून पडायला जर एवढे वर्षाचं आयुष्य जाते तर आपल्या शरीरावर 3.5 कोटी केस असतात. मग 3.5 कोटी केस गळायला जेवढे वर्ष लागतील तेवढं आयुष्य रोमहर्ष ऋषीचं. बगदालभ्याचे निमिष मोडे. मग यांचं आयुष्य संपलं की बगदालभ्याचं 1 मिनिट व्हायचा. बगदालभ्याचे पुरे निमिष. तै वटहंसाचे उपटे पुच्छ. यांचं आयुष्य संपलं की वटहंस नावाच्या ऋषीचा अंगावरचा 1 पंख गळायचा. तयाचा होता मृत्यू प्रवेश, तो एक श्वास भृशुंडीचा. त्यांचा मृत्यू झाला की मग भृशुंडी नावाचे ऋषी एकदा श्वास घ्यायचे. एकदा श्वास घ्यायला जर एवढं आयुष्य, तर ह्या बाबाचं आयुष्यभर श्वास घ्यायला किती आयुष्य लागत असेल? आम्ही 24 तासामध्ये 21,600 वेळेला श्वास घेतो. जर 21,600 वेळेला एका दिवसात श्वास घेतो तर ह्या बाबाचं पूर्ण आयुष्य संपायला जेवढे आयुष्य लागेल तेवढं गणित तुम्ही आता घरी जाऊन करा आणि उद्या मला ते उत्तर सांगा. विठ्ठल विठ्ठल. गेले एवढे अरे म्हणा. महाराज म्हणतात एवढे सगळे गेले. मग तिथं तुमचं आमचं मोजा. ज्यांचे आयुष्य नोहे लेखा तेही देखा निमाले. ज्यांचं आयुष्य मोजता येत नाही ते सुद्धा गेले. तर तुमचं आमचं सहज बोटावर मोजता येणं 60, 70, 65, 55, 45, 46, 48 बोटावर मोजणं एवढं तुमचं आमचं आयुष्य आहे. आणि एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये माणसं किती अहंकाराने जगतात. किती छोटंसं आयुष्य, किती अहंकाराने जगतात माणसं. मला तर अजूनपर्यंत कळालं नाही. सहज बोलता बोलता चालता चालता आमच्या मावशांचं जर बोलणं ऐकायला आलंच ना कानावर, त्यांची चर्चा चालते. ती माझ्या जवळून गेली, ती माझ्याशी बोलली नाही म्हणून मी तिच्याशी बोलली नाही. किती अहंकारात आहे आम्ही. त्यानं मला फोन केला नाही म्हणून मी त्याला फोन केला नाही. आमच्याकडं तर असं आहे, माझा वर पाय तरी ती माझ्या पाया पडली नाही. तुमच्याकडे आहे का असं? नाही ना? आहे ना? हां, मला अजून पण कळालं नाही. आता मला सिद्धांत एवढा सांगायचा आहे. अरे ज्यांचं आयुष्य बोटावर मोजता येत नाही ते सुद्धा गेले. आम्ही सहज बोटावर मोजणं एवढं तुमचं आमचं आयुष्य आहे. या छोट्याशा आयुष्यामध्ये किती अहंकार घेऊन जगणार आहे आम्ही. किती छोटंसं आयुष्य आमचं. कधी संपेल सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. क्षणभंगुर आयुष्यामध्ये किती अहंकार घेऊन आम्ही जगतोय. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दूर जातील तेव्हा माणसातला माणूस जागृत होईल. आणि माणसातला माणूस जागृत झाला की सहज त्याला देव पण प्राप्त होईल. आणि हे देव प्राप्त होण्यासाठी संत महात्म्यांचा हा अट्टहास. विठ्ठल विठ्ठल. मग कशाने प्राप्त होईल? म्हणे देवाचं भजन करा. कशाने प्राप्त होईल देव पण? म्हणे नामस्मरण करा. मग एकदा सांगत होते की देवाचं नामस्मरण करा, भजन करा, नामचिंतन करा. इकडे लक्ष द्या तुम्ही. हा, शक्यतो मोबाईलवाल्याला आणि लहान लेकराला मी कधीच बोलत नाही. कारण लहान लेकरू कधी रडल सांगता येत नाही, मोबाईल कधी वरडल याचा पण अंदाज नाही. विठ्ठल विठ्ठल. देव पण येण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे नामस्मरण. मग एकदा मी कीर्तनात सांगत होते, म्हटलं नामस्मरण केलं पाहिजे. आणि एका महात्म्यानेही कीर्तनात सांगितलं नामस्मरण केलं पाहिजे. त्या महात्म्याचं एकानं ऐकलं आणि त्या महात्म्यांच्या जवळ गेले. महात्माजी, मला तुमचं म्हणणं कीर्तनात पटलं. तुम्ही मला कीर्तनात आल्यापासून तुम्ही जे सांगत होते ना की नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, मला ते पटलं. म्हणून आता मला नामस्मरण करायचं आहे. पण एक सांगू का, माझी अडचण आहे. मला नामस्मरण करायला आणि देवाची भक्ती करायला वेळ नाही. कारण आपल्या सर्वांकडे सगळं आहे, पण आज काय नाही आपल्याकडे? काय नाही आहे? वेळ नाही आहे. एवढ्या सगळ्या सुविधा असून सुद्धा आमच्याकडे आज वेळ नाही आहे. यानं पण तेच सांगितलं, महात्माजी माझ्याकडे वेळ नाही, मग नामस्मरण कसं करू? महात्माजी म्हटले, तू करतो काय? त्यानं सांगितलं, माझ्याकडे काही नाही, एक किराणा दुकान आहे. किराणा दुकान, ते किराणा दुकान मी चालवतो आणि माझा प्रपंच
पोट भरतं त्या किराणा दुकानावर. बरं बरं, मग एक काम कर ना म्हणे, तुझा जर किराणा दुकानदार आहे तर तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तू आपलं सगळं आवरलं, तिथं दुकानात जाऊन बसला, गल्ल्यावर बसला, आणि गल्ल्यावर बसला की तिथं बसल्या बसल्या म्हणायचं, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणायचं. तो म्हणे, महाराज गल्ल्यावर बसल्यावर आणि पैसे समोर दिसल्यावर राम कृष्ण हरी हे आठवेल का? नाही आठवत महाराज. एक सोपा प्रयोग सांगते. सकाळी एक माळ घ्यायची तुळशीची, 108 मण्याची माळ जपायला सुरुवात करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 108 मण्याची माळ जपेपर्यंत फक्त एवढंच पाहायचं की मन किती वेळेला भरकटतं. 2 प्रयोग करायचे उद्या. 108 मण्याची तुळशीची माळ घेऊन रामकृष्ण हरी असा जप करायचा, आणि जप करताना आपलं मन किती वेळेला भरकटतं तेवढं पाहायचं. रामकृष्ण हरी 2-4 वेळेला म्हणून झालं. फोन कोणाचा वाजतोय उचल बरं, ते जनावर ओरडताय त्यांना पाणी पाज बरं, खायला टाक बरं, तो बाब्या रडतोय त्याला उचल बरं. कितीतरी कामं बघतो आपण 108 मण्यांची माळ जपताना. पण 10,000 रुपयाचा बंडल समोर घ्या आणि मोजायला लागा. 10,000 रुपये मोजत असताना जेवढी माळ जपताना मन भरकटलं तेवढं तेवढं पैसे मोजताना कधीच मन भरकटत नाही. मग याच्यावरून एका गोष्टीचा अंदाज घ्या, आमचं मन पैशात एकरूप होतं का माळीत? कशात? हो, एक नोट सुद्धा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून बाब्या रडत असला तरी बाब्याला बाजूला करत नाही का? फोन वाजत असला तरी उचलत नाही का? एक नोट सुद्धा इकडे तिकडे झाली नाही पाहिजे. आणि वाक्य माझं एवढं कीर्तनातलं सोबत घेऊन जा, जेवढी एकरूपता पैसे मोजताना होते तेवढीच एकरूपता ज्या दिवशी माळ जपताना होईल त्या दिवशी पांडुरंग भेटल्याशिवाय एवढी एकरूपता आमची त्या परमार्थात व्हावी. मग यांना सांगितलं, महात्माजी तुम्ही म्हणताय त्या गल्ल्यावर बसा, आपलं नामस्मरण करा, पण महात्माजी गल्ल्यावर बसून ते पैसे समोर पाहून काय देवाचं भजन होत नाही. महात्मा म्हटले, मग एक काम कर, संध्याकाळी थोडंसं घरी आला की एक अर्धा तास म्हणत जा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज घरी यायला वेळ होतो, घरी येऊन वेळ होऊन असं वाटतं दिवसभर एवढा थकून जातो, कधी 2 घास खाऊ आणि कधी पडू, असं होतं महाराज, नाही भजन होत. म्हणे असं, मग एक काम कर, पहाटे लवकर उठत जाय 5 वाजता. 5 वाजता उठला की 1 तास देवाचं भजन कर आणि मग तू कामाला जा, तुझ्या दुकानात जा. महाराज 5 वाजता जरी उठलो तरी किराणा दुकान असल्यामुळं बिस्किट घ्यायला कोणी येतं, बटर घ्यायला कोणी येतं, साखर न्यायला जिरे होत नाही तोपर्यंत कधीच आम्हाला देव कळत नाही. ज्या दिवशी मिरे 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 जिरे की मग आम्हाला भगवंत आठवतो. आणि हा भगवंत जिरे नंतर आठवण्यापेक्षा तो अगोदर आठवावा आणि या देहाची सार्थकता करून घ्यावी. या देहाची सार्थकता करून घेण्यासाठी हा व्यर्थ मार्गाने जाऊ नये याच्यासाठी संतांनी केलेला प्रयत्न, तसाच प्रयत्न आज माऊली ज्ञानोबराय करताय. अरे बाबा, हा देह दुर्लभ मिळाला, मग मिळून या देहाची सार्थकता कर, तो व्यर्थ घालवू नको. कसा व्यर्थ घालवू नको? अभंगाचं पहिलं चरण. सुवर्णाचे भांडे सुवर्णाचे
पण मिळत नाही. काहींना देह कळाला पण आणि मिळाला पण. आणि चौथा वर्ग आहे ज्याला देह मिळाला पण कळाला नाही. पहिला वर्ग देह कळाला नाही मिळाला नाही. दुसरा वर्ग देह कळाला पण मिळाला नाही. तिसरा वर्ग देह कळाला पण मिळाला पण. चौथा वर्ग देह मिळाला पण कळाला नाही. एक एक वर्ग समजून घेऊ आपण. पहिला वर्ग आहे ज्याला देह कळाला पण नाही मिळाला पण नाही. त्याच्यात कोण आहे माहिती आहे? पशुपक्षी. पशुपक्ष्यांना देह मिळाला पण नाही आणि त्यांना काही त्यांचा आग्रह नाही. असे पक्षींचा थवा आला तुमच्याजवळ आणि म्हटला हो तुम्हाला एवढं चांगलं शरीर मिळालं आम्हाला का मिळालं नाही, असं कधी पक्षी म्हटले का? नाही. म्हणजे त्यांना देह मिळाला पण नाही आणि देह कळाला पण नाही. दुसरा वर्ग आहे ज्यांना देह कळाला पण मिळाला नाही. आजी तुम्ही एवढं लक्ष देऊन ऐकताय, उद्या कीर्तन पाठ करून पोटावर नका पाय देऊ बा, एवढं बरं होईल. एवढं लक्षपूर्वक ऐकता त्यांच्या पटपट पटपट ध्यानात येतं. आणि खरं सांगू का असे श्रोते मिळाले तर आम्हालाही बरं वाटतं. नाहीतर कधी कधी आम्ही कीर्तन करायचं बोलायचं सगळेजण शांत. आणि ऐका मला म्हणजे माझा सायकोलॉजीचा अभ्यास 100% असल्यामुळे मला सगळ्यांचे चेहरे वाचता येतात. म्हणजे त्याला आणि वक्ता फक्त वक्ता नसला पाहिजे बाबा, तर वक्त्याला श्रोत्यांचे चेहरे वाचता आले पाहिजे. यांना काय अपेक्षित आहे, यांना किती पचतंय कितपर्यंत ज्ञान दिलं पाहिजे, याला वक्ता म्हणतात. नाहीतर सांगत राहायचं श्रोत्यांना कळालं नाही. आणि ते श्रोत्यांचे चेहरे वाचण्यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास असावा लागतो. आणि तो माझा परफेक्ट असल्यामुळे मी एकदा कीर्तनात सांगत होते सत्य काय भ्रम काय अहम ब्रह्मास्मी, हे मी सांगायला चालू केलं नाना. आणि जसं कीर्तनात सांगायला सुरुवात केली ना सगळे लोक असे शांत बसले. कोणी हाले ना डोले ना. बरं गेले का काय म्हणजे घरी हो, विचार त्यांचे घरी गेले की काय हे सुद्धा कळेना. आणि मग सगळे शांत बसलेले. माझ्या लक्षात आलं यांना काही कीर्तन कळेना. मग मी कीर्तनात विचारलं काका मावशी मी कीर्तनात जे सांगितलं सत्य काय भ्रम काय हे कळालं का? सगळे शांत. पुन्हा विचारलं अहो काका सत्य काय भ्रम काय हे कळालं का? एका काकांनी बोट वर केलं. मला कळालं. म्हटलं सांगा बरं सत्य काय भ्रम काय? काका उभे राहिले. मला म्हटले माई तुम्ही जे कीर्तन करताय ते सत्य आहे आणि तुम्ही सांगितलेलं कीर्तन आम्हाला कळतंय हा तुमचा भ्रम आहे. हो तुम्ही पण असे सत्य भ्रमात राहू नका म्हणून असं भ्रमात ठेवू नये याच्यासाठी मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल त्याच्यातला पहिला वर्ग पशुपक्ष्यांचा नरदेह त्यांना मिळाला नाही पशुपक्ष्यांना आणि कळाला नाही. काही महात्म्य नाही त्यांना, काही महत्त्व कळालं नाही त्यांना. दुसरा वर्ग जो आहे तो दुसरा वर्ग आहे ज्याला देह महत्त्व कळालं देहाचं पण त्याला देह मिळत नाही. तो वर्ग. त्या वर्गात आहे स्वर्गाचे देव. स्वर्गीचे अमर राकेश दादा फार गोड आज साथ संगत दिली तुम्ही मला.
भलंय मग कसं राहते यशोदाताई. जेवायला 2 घास कमी असले तरी बरं, पण साथ कशी पाहिजे, चांगली पाहिजे. आमच्या गायत्री दिदी आणि मंगलताई आणि इकडे आमच्या यशोदाताई, जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मागे असणारे हे लेकरं एवढे जीव तोडून आणि जीव ओतून टाळ वाजवताय, मनोभावे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर आमचे सोनवणी भाऊ, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण एवढ्या शेडमध्ये एवढं आवाज चांगला ऑपरेट करणं एवढं सोपं नसतं, पण ती त्यांची कसरत आहे. एवढं चांगली ऑपरेटिंग ते करताय. सोनवणी भाऊ तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी समोर शूटिंग लावलेली आमचे कृष्णा दादा, चांगली शूटिंग काढा बरं. हां, आमच्या कृष्णा दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसरा वर्ग आहे, तो दुसरा वर्ग कोणता आहे? स्वर्गातल्या देवांचा, ज्यांना देह कळाला पण मिळत नाही. हो, त्यांना मिळाला नाही, त्यांना महात्म्य कळालं की आम्हाला स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. त्यांचं म्हणणं असं आहे स्वर्गातल्या देवांचं की आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळावा. पण गंमत ऐका, स्वर्गातल्या देवांना इथे माणसाचं शरीर मिळालं नाही. मग का हो स्वर्गातल्या देवांनी सुद्धा आम्हाला इथे यावं अशी इच्छा करावी, आम्हाला माणसाचं शरीर मिळावं अशी इच्छा करावी, असं का? तर ऐका, कधी कधी एखादा AC मध्ये फिरणारा श्रीमंत माणूस सुद्धा म्हणतो आज मला गार झाडाखाली बसायचंय गड्या. का? झाडाची शुद्ध हवा शरीराला किती शुद्ध आहे, AC पेक्षा याचं महत्त्व त्याला कळालं असेल. म्हणून AC वाला सुद्धा कधी कधी अपेक्षा करतो झाडाखाली बसावं आणि शुद्ध हवा घ्यावी. रोज पंचपक्वान्नाचं भोजन करणारा सुद्धा कधीतरी म्हणतो आज चटणी भाकर खावी वाटते गड्या. का? याच्यात सुद्धा काय आहे हे त्याला कळालं असावं. एखादा 4 मजली 5 मजली 8 मजली बंगल्यामध्ये राहणारा श्रीमंत माणूस सुद्धा त्यांना अपेक्षा करावी आज मला सारवलेल्या झोपडीत राहावं वाटतंय गड्या. कारण सारवलेल्या झोपडीमध्ये काय आहे हे त्याला कळालं असेल. कारण सायन्स एक सांगतं की जेव्हा जुन्या माता माऊल्या त्या निरोगी होत्या, कमराचा आजार नव्हता, त्यांना कुठलेच कॅन्सर सारखे आजार जुन्या माता माऊल्यांना झालेले नाहीत. तुम्ही अजूनही ऑब्झर्व करा, सर्वे करा, जुन्या माता माऊल्यांना कॅन्सर सारखे आजार का झालेले नाही किंवा का ते प्रमाण कमी होतं. त्याचं कारण जेव्हा आमच्या घरातली माता माऊली, आमची घरातली आजी जुन्या काळी सारवलेल्या म्हणजे जे शेण घ्यायची गाईचं, त्या शेणानं घर सारवायची. आणि ऐका, शेणाने घर सारवत असताना आमच्याकडे आमचे डॉक्टर आहे, साळुंके डॉक्टर, त्यांच्या मातोश्री सुद्धा आलेल्या आहे. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे नाही का की त्या शेणामध्ये सारवत असताना जो ऑक्सिजन आपल्याला मिळतो ना, तो आपले बरेच 99% आजार आपले तिथेच संपवत असतो. म्हणून जुनी माता माऊली जेव्हा ती झोपडी ते घर सारून घ्यायची ना, तिचं शरीर निरोगी व्हायचं, तिला आजार होत नव्हते. मग एखाद्या श्रीमंत माणसाच्या लक्षात येतं 4 मजली घरात राहून सुद्धा जे सुख नाही ते सुख सारवलेल्या झोपडीत आहे, तो आनंद सारवलेल्या झोपडीत आहे. म्हणून श्रीमंत माणूस सुद्धा कधीतरी अपेक्षा करतो सारवलेल्या झोपडीत बसावं. आता सध्याचं लाईव्ह उदाहरण सांगू का? रोज घरामध्ये जेवण करतोय आपण, गॅसवर जेवण करतोय, पण आता सध्या रस्त्यानं चालता चालता आपल्याला बॅनर आणि पाट्या पाहायला मिळतात, येथे चुलीवरचा स्वयंपाक. वाटता का रस्त्याने पाट्या? येथे चुलीवरचा स्वयंपाक मिळेल, येथे बाजरीची भाकर मिळेल, येथे गुळाचा चहा मिळेल. मग पुन्हा आम्ही तिथेच का आलो? कारण आम्हाला कळलं, आम्ही तिथं गेलो पण तिथं काही नव्हतं, याच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही हे आम्हाला कळायला लागलं. विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत माणसाला जेव्हा लक्षात येतं चुलीवरचा जो स्वयंपाक आहे तो किती निरोगी आहे हे कळतं, मग तो चुलीवरचा खायला लागतो. तसं स्वर्गात गेलेल्या देवांना सुद्धा या देहाचं महात्म्य कळतं. कसं कळतं? चौधरी परिवाराने एक योजना ठेवली, एक स्कीम राबवली. कोणती योजना ठेवली? एका बाजूला चांदीचे गोळे आणि एका बाजूला लोखंडाचे गोळे. जाताना आलेल्या सगळ्या पाहुण्यांना सांगितलं, हे बघा इकडे चांदीचे गोळे आणि इकडे लोखंडाचे गोळे, कोणता तरी एक गोळा घेऊनच घरी जा. असं जर तुम्हाला सांगितलं तर कोणता न्याल तुम्ही? चांदीचा. तुम्ही? चांदीचाच. सिस्टीमवाले भाऊ तुम्ही? चांदीचा. कृष्णा दादा? चांदीचा. यशोदाताई? हा, कळलं ना मला, चांदीचाच. आपण सगळेजण चांदीचा नेऊ. मंगलताई, गायत्री ताई यांचा विषय चालू आहे वाटतं, चांदीचाच घे बाई, दुसरा नको नाही का? लक्षात घ्या, आम्ही एका बाजूला चांदीचा गोळा आणि एका बाजूला लोखंडाचा गोळा आहे. सगळ्यांनी ठरवलं कोणता गोळा न्यायचा. सगळे म्हटलं, एका मताने निर्णय दिला
दिला चांदीचा गोळा. तेवढ्यात खांद्यावर उपरणं आणि डोक्यावर टोपी, धोतर नेसलेले बाबा ताड ताड आले. सगळेजण चांदीचा गोळा उचलीत होते. ते बाबा आले आणि लोखंडाचा भला मोठा गोळा उचलला. तेवढ्यात शेजारच्या मित्रानं सांगितलं, येडा झाला का, कशाला तो लोखंडाचा गोळा उचलतो, एक चांदीचा गोळाने आयुष्याची दरिद्री जाईल. तो म्हटला, येडा झाला का, पाया जरी पडला तरी मी तुझा चांदीचा गोळा उचलणार नाही. हा म्हटला, का उचलणार नाही, ते खांद्यावर उपरणं टाकलेले बाबा 80 वर्षाचे ते म्हणले, येड्या माझ्याकडे परीस आहे. माझ्याकडे काय आहे, परीस आहे, परीस. आणि तुमच्याकडे जर परीस असलं तर कोणता न्याल, कोणता न्याल. म्हणजे तुमच्या भरोशावर मी काही फॉर्म कधीच आयुष्यात भरणार नाही, कारण तुम्ही मला कधी उभं करशाल कधी पाडून द्याल याचा अंदाज मला आजच आला. विठ्ठल विठ्ठल. एका बाजूला चांदीचे गोळे, मला तुम्हाला सिद्धांत फार सुंदर सांगायचा, दृष्टांत लक्षात घ्या. एका बाजूला चांदीचे गोळे, दुसऱ्या बाजूला लोखंडाचे गोळे. सगळ्या जणांनी चांदीचा गोळा उचलला, कारण सगळ्यांना माहिती लोखंडाच्या गोळ्यापेक्षा चांदी किमती आहे. पण एका बाबाने तो गोळा चांदीचा उचलला, कारण त्या बाबाकडे परीस आहे. ऐका, परीस म्हणजे काय, परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. मग चांदीपेक्षा महाग काय आहे, सोनं. आज बाबा चांदी घेण्यापेक्षा सोनं घेत आहे, कारण सोनं बाबांसाठी महाग आहे. का माहिती, त्यांच्याकडे परीस आहे. आता ऐका, परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होणार आहे. आणि ही परिवर्तनशीलता चांदीमध्ये, चांदीला परीस किती पण घासा, चांदीचं सोनं होणार नाही. ही परिवर्तनशीलता चांदीत नाही, ही परिवर्तनशीलता लोखंडात आहे. उदाहरण बाजूला ठेवा, आता सिद्धांताकडे या. तुमचा आमचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा. तुमचा आमचा देह लोखंडाचा गोळा, स्वर्गातल्या देवांचा देह चांदीचा गोळा, आणि या मृत्यू लोकातले संत म्हणजे परीस. लक्षात घ्या, सिद्धांत फार सुंदर आहे. तुमचा आमचा देह लोखंडाचा गोळा, काही किंमत नाही या देहाला. देह रोगाचे कोठार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आईसे. बरं, लोखंडाचा गोळा. स्वर्गातल्या देवांचं शरीर चांदीचा गोळा, पण मृत्यू लोकातले संत म्हणजे परीस, संत रूपी परीसाचा स्पर्श त्या चांदीच्या देहाला किती करा, त्यांचा देह कधी सोन्याचा होणार नाही. पण या संत रूपी ज्ञानरूपी परीसाचा स्पर्श या लोखंड रूपी देहाला झाला तर या देहाचं सोनं होण्याची क्षमता याच्यात आहे. म्हणून महत्व कळालं स्वर्गातल्या देवांना. विठ्ठल विठ्ठल. हा दुसरा वर्ग, देह कळाला पण मिळाला नाही. तिसरा वर्ग असा आहे की ज्यांना देह मिळाला पण आणि कळाला पण, ते आहेत साधू संत. देह मिळाला पण, जगाचंही कल्याण केलं, स्वतःचाही उद्धार केला, कळाला पण आणि मिळाला पण. आणि चौथा वर्ग असा आहे, देह मिळाला पण कळाला नाही. ह्या वर्गामध्ये बसणार एकच कोण, तुम्ही कोणीच नाही, फक्त मी एकटी. अहो, आपल्या सगळ्यांना माणसाचा देह मिळाला ना, मिळाला, पण मिळून सुद्धा तो कळाला नाही. तुम्ही म्हणाल कसा कळाला नाही, जर खरंच माणसाचा देह मिळून कळाला असता तर तो कोर्ट कचेरीमध्ये खर्च केला नसता. हो, खरंच आम्हाला माणसाचा देह मिळून कळाला असता तर दुसऱ्याचा आणि गो
देवाची देही घडे देवाचे बोल. म्हणून हा देह कळून सुद्धा जेव्हा मिळून सुद्धा जेव्हा कळत नाही तेव्हा संत आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात. बाबा एवढं चांगलं मिळालं, सुवर्णाचे भांडे दुधाचे आदन कुसुंबा घालून नाश केला. एवढा चांगला देह दुर्लभ मिळाला पण मिळून कळाला नाही, म्हणून नाश करू नका. कसा नाश करू नका तर ज्ञानोबराय सांगतात, चंदनाची झाडं असून सुद्धा चंदनाची झाडं तोडली आणि तिथं बाबळीची झाडं लावली. असं काही करू नका. आणि त्या बाबळीच्या झाडाच्या रक्षणाला चंदनाची झाडं ठेवली. हे सांगताना अभंगाचं दुसरं चरण. तोडूनी चंदन करतळीचे वन, 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 तोडूनी
मित्रांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मनापासून. आमचा उगले ताई पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या भगिनी हरिभक्त परायण खुशाली ताई, अतिशय कमी वयामध्ये आमच्या ताईंनी सुंदर अशी ही संस्था उभी केली आणि छान असे लेकरं घडवायचं काम आमच्या ताई त्र्यंबकेश्वरला ज्ञानोबरायांचे श्रीगुरू निवृत्तीदादांच्या या पवित्र कुशीमध्ये ही लेकरं घडवण्याचं कार्य आमच्या खुशालीताई करताय आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित आहे. मनापासून धन्यवाद मातोश्रींचे. या माऊली महाविष्णू ज्ञानोबराया सांगताय, तोडून चंदन कर्दळीचे वन बाभुळा रक्षण बैसविले. चंदनाची झाडं तोडून कर्दळीच्या झाडाच्या रक्षणाला चंदनाची झाडं लावली, काही उपयोग झाला नाही. आणि ज्ञानोबराया काय एवढा अट्टहासाने शिकवताय, कारण हे शिकवायची गरज आहे. आज आम्हाला एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही फार मोठं ज्ञान प्राप्त करू शकतो, पण ऐका, संस्कार प्राप्त करण्यासाठी संतांचीच गरज आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ज्ञानोबराया सांगण्याचा प्रयत्न करत आहे. काय केलं अजून? उत्तम भूमिका कमाविली पाही, पण धोत्रा लवलाही पेरियला. कधीतरी विचार करा, ज्या ज्ञानोबरायांनी संसार केला नाही. कधीतरी विचार करा, जे ज्ञानोबराया आम्हाला एवढ्या छोट्या गोष्टी सांगताय. छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगताना ज्ञानोबराया एवढे लहान होत आहे. तसं पाहिलं तर ज्ञानोबराया लहान नाही. आज आम्ही विज्ञानाचा प्रचार करतो. आज आम्ही सांगतो की सायन्स एवढं पुढे गेलं. आज आम्ही सायन्स एवढं पुढे गेलं, विज्ञान एवढं पुढे गेलं, हे सांगत असताना स्वाभिमानाने एक गोष्ट मला नेहमी सांगावी वाटते आणि मी नेहमी सांगते, विज्ञान बाबा कितीही पुढे जाऊ द्या, पण एक सांगू, त्या विज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीचा शोध जर कोणी लावला असेल तर तो माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक गोष्टीचा शोध लावला. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र, अंतराळशास्त्र, भूगर्भशास्त्र, असं कोणतं शास्त्र आहे की जे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला सापडत नाही? एक सांगू, एक दोन भाषा आम्ही शिकलो की आम्ही म्हणतो आम्ही दोन भाषा, आम्ही इंग्लिश बोलतो, आम्ही संस्कृत बोलतो, आम्ही हिंदी बोलतो, आम्ही मराठी बोलतो. पण 56 भाषेचा केलाचे गौरव. माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी एकूण 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या. अंगभंग, कलिंग, सौबीर, सौराष्ट्र, मागध, मालव, महाराष्ट्र, केरळ, नेपाळ, चोळ, पांचाळ, गौड, मल्लाळ, सिंह, वड्य, द्रविड, कर्नाटक, मरहट, पानाट, पांडित्य, पुलिंद, कन्नड, हून, दाशण, भोज,
एका म्हणून एवढं झालं त्या आणि मी मी मध्ये गेले चहा आणि घरात बाबा जे आता एक तिसरीची पोरगी वाटेल उदास मी तिच्या तिला अशी मी नाही ती म्हणजे काय खेळ म्हणून खेळ म्हणून मी तिला दिदी ग खेळला म्हणजे माहिती सवय ती एका वाक्यात पण तिच्या तर खेळ मोडतो आणि लेकरू उदास बसतं. जीवन हा सुद्धा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये सुद्धा काही सवंगडी आहे. सवंगडी गेले की तुम्हा आम्हाला सुद्धा उदास बसावं लागतं. कोण कोण आहे ऐका, या जीवनरूपी खेळामध्ये पहिले सवंगडी आहे आमचे आई आणि वडील. आणि वाक्य लक्षात घ्या, जोपर्यंत आई वडील रूपी सवंगडी आमच्या जीवनात आहेत तोपर्यंत हा जीवनाचा खेळ खेळा गड्यांनो. एकदा आईबाप रूपी सवंगडी गेले की त्या लेकरासारखं उदास बसावं लागेल, पर्याय नाही. दुसरी सवंगडी आहे तुमच्या आमच्या जीवनातले पती आणि पत्नी. जोपर्यंत दोघ जण सोबत आहात तोपर्यंत प्रेमाचा खेळ खेळा. दोघांमधला एकही गेला की पुन्हा उदास बसावं लागतं. म्हणून दुसरे सवंगडी आहे तुमच्या जीवनातली पत्नी किंवा तुमच्या जीवनातले पती. आणि तिसरे सवंगडी आहे तुमच्या घरातली लहानी लहानी लेकरं. जोपर्यंत हे लेकरं तुमच्या जवळ आहे गड्या तोपर्यंत हा प्रेमाचा खेळ खेळा. एक दिवस लेकरंसुद्धा मोठे होतील, पंख फुटले की उडून जातील. त्या दिवशी पुन्हा उदास बसायचं. माया मंदिर लागे कळसा फुटाया माया मंदिर लागे कळसा फुटाया आजा घायाळ पक्षीने जाई पिडाना भेटाया आजा घायाळ पक्षीने जाई पिडाना भेटाया जाई पिडाना भेटाया. जसं आमच्या मंगलताईंनी प्रगट केलं गायनाच्या माध्यमातून तशीच आपली लेकरं एक दिवस मोठी होतील आणि पंख फुटले की उडून जातील गड्या. त्या दिवशी पुन्हा एकटं राहायचं आहे. आणि म्हणून जीवन जगताना जोपर्यंत हे सगळे सवंगडी आहे ना तोपर्यंत जीवनाचा आनंद घ्या. आई वडील आहे प्रेमानं बोला, पती पत्नी आहात प्रेमाने राहा.
आणि लेकरं जवळ आहे तोपर्यंत प्रेमानं त्यांना वेळ द्या. आयुष्य संपलं की आयुष्याच्या शेवट गेलेल्या माणसांच्या आठवणी येतील, पण गेलेली माणसं येणार नाही. लक्ष्मी आईंच्या आठवणी चौधरी परिवाराला येतील, पण लक्ष्मी आई चौधरी परिवारामध्ये दिसणार नाही. आणि म्हणून या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आमचे चौधरी परिवार, या परिवारातील सगळी आईंची लेकरं, या परिवारानं केलेला हा प्रयत्न आणि त्या माध्यमातून आमचे दीपक भाऊ जे नेहमी संपर्कात होते त्यांचे मनापासून आभार. आमचे नाना असतील, आमचे तात्या असतील, हे सर्वजण इथे आलं की नेहमी संपर्कात असतात आणि काळजीनं विचारत असतात. या सर्वांचे मनापासून आभार. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुमचे मनापासून आभार. आमच्या यशोदाताई, गायत्रीताई, आमच्या मंगलताई आणि आमच्या सगळ्या बाळगोपाळ, आमच्या दिदी, या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळे होऊ द्या. बोलताना चुकलं असेल, माझी आज्ञानी बुद्धी बरोबर असेल ते माझ्या श्रीगुरूंचा आशीर्वाद. चांगलं ते घेऊन जा, वाईट ते माझं मला परत करा. नक्की पुन्हा सुधारून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. आमच्या हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या भगिनी खुशालीताईंच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनापासून आभार. उपस्थित आमचे कृष्णादादा, माऊलींचा दास असा सुंदर असा चॅनल आमच्या कृष्णादादांचा आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सुंदर चांगले विचार, कीर्तनं, प्रवचनं, सुंदर असं भजन हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपले कृष्णादादा करतात. म्हणून तुम्हाला जर कधी वाटलं कंटाळवाणं तर कधीतरी यूट्यूबला सर्च करा माऊलीचा दास, टाकलं की लगेच कीर्तनं येतील. एक एक कीर्तन ऐकायला सुरुवात करा आणि जीवनाची सार्थकता करण्याचा हा छान असा पर्याय आमच्या कृष्णादादांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला. मनापासून धन्यवाद आमच्या कृष्णादादांचे. सोनवणे भाऊ, मनापासून आपलेही धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हरी निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. सोपान भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.